नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। महाराष्ट्र भटकंतीच्या आजच्या भागात आज आपण आलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या वर्धनगडावर। सह्याद्रीची एक डोंगर रांग मानदेशातून फिरली आहे। याच डोंगर रांगेवर कोरेगाव खटाव तालुक्याच्या सीमेवर हा किल्ला आहे। गडाच्या पायथ्याला वर्धनगड नावाचं गाव आहे। गडाच्या नावावरूनच या गावाला वर्धनगड असं नाव पडलं आहे। सातारा जिल्ह्यात असणाऱ्या या किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून 1,500 फूट आहे। या वर्धनगड गावातून गडावर जायला प्रशस्त पायरी मार्ग नव्याने बांधून काढला आहे। हा पायरी मार्ग गडाच्या मध्यापर्यंत जातो। तिथून गडाच्या जुन्या पायऱ्या आहेत की ज्या किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत जातात। या पायरी मार्गाने गडावर जात असताना वाटेत दगडात कोरलेले हनुमानाचे शिल्प आपल्याला बघायला मिळतं। या वर्धनगड किल्ल्यावर वर्धनी मातेचं मंदिर आहे। वर्धनी माता नवसाला पावणारी देवी म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे। पायरी मार्गाने गडावर जाताना किल्ल्याची तटबंदी व त्यावर असणारा भगवा ध्वज सतत आपल्याला दिसत असतो। या किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराची बांधणी ही गोमुखी पद्धतीत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी जे किल्ले बांधले व ज्यांचं संवर्धन केलं त्या सर्व किल्ल्यांवर अशा प्रकारची गोमुखी रचना आपल्याला बघायला मिळते। मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला असणारे 2 बुरुज व त्याला लागून असणारी तटबंदी आजही सुस्थितीत आहे। गडाच्या प्रवेशद्वाराला नवीन सागवानी दार बसवण्यात आला आहे। दरवाजाच्या आत पहारेकऱ्यांची देवडी आहे। विजापूर पासून होणाऱ्या स्वाऱ्यांना पायबंद लागावा यासाठी महाराजांनी 4 किल्ल्यांची साखळी उभा केली होती। यात वर्धनगड, वारुगड, संतोषगड, महिमानगड हे किल्ले येतात। इसवी सन 1661 ला 12 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर पर्यंत महाराज या गडावर मुक्कामास होते। दरवाजातून आत आल्यावर समोर भगवा ध्वजस्तंभ आहे। दरवाजापासून जशी तटबंदी चालू होते ती संपूर्ण गडाला वळसा मारून परत दरवाजाच्या दुसऱ्या टोकापर्यंत येते। ही संपूर्ण तटबंदी आजही सुस्थितीत असून भक्कम अवस्थेत उभी आहे। गडाचा बालेकिल्ला समोरच्या टेकडीवर आहे। त्याचबरोबर तिथं वर्धनी मातेचं मंदिर देखील आहे। टेकडीवर जाताना वाटेत महादेवाचं मंदिर लागतं। या मंदिरात शिवलिंग आहे। तर या मंदिराच्या समोर अजून एक शिवलिंग असून त्याच्या मागे दगडी दीपमाळ आहे। या मंदिराला लागूनच बांधीव पाण्याचं टाक आहे। इथून पुढे आल्यावर हनुमानाचं छोटंसं मंदिर लागतं। या वर्धनी माता मंदिराचा अलीकडच्या काळात जीर्णोद्धार झाला आहे। गडावर असणारी ही वर्धनी माता वर्धनगड गावातील लोकांचं त्याचबरोबर आजूबाजूच्या 3-4 गावातील लोकांचं श्रद्धास्थान आहे। लोकांचा या ठिकाणी सतत राबता असतो। लोक या ठिकाणी लांबून दर्शन घेण्यासाठी येतात। नवसाला पावणारी देवी म्हणून वर्धनी माता पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे। या वर्धनी माता मंदिराच्या शेजारीच मंदिराच्या पुजाऱ्यांचे समाधी मंदिर आहे। या उंच भागावरून आपल्याला आजूबाजूचा संपूर्ण परिसर दूरपर्यंत नजरेस पडतो। गडाच्या 4ही बाजूला असणारी तटबंदी इथून सहज दिसते। गडाच्या उजव्या बाजूला एक साच पाण्याचा तलाव देखील आहे। ध्वजस्तंभापासून तटबंदीच्या बाजूने पुढे आल्यावर जुन्याच्या गाण्याचे अवशेष आपल्याला बघायला मिळतात। त्याचबरोबर तटबंदीच्या लगत डाव्या बाजूने पुढे गेल्यावर गडातून बाहेर पडण्यासाठीची एक चोरवाट देखील आपल्याला बघायला मिळते। वर्धनगडाच्या इतिहासाबद्दल सांगायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या वधानंतर वर्धनगड बांधला। पुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा किल्ला इसवी सन 1701 मध्ये मुघलांकडे गेला। पण येणाऱ्या काळात म्हणजेच इसवी सन 1704 ला मराठ्यांनी हा किल्ला परत स्वराज्यात सामील करून घेतला। पुढच्या काळात म्हणजेच इसवी सन 1818 ला हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला। तर मित्रांनो, असा होता हा वर्धनगड किल्ला। तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा। भेटूया महाराष्ट्र भटकंतीच्या पुढच्या भागात।